या मंचनगरीसाठी एक ऐतिहासिक असा या विजयाचा आणि लोकशाहीच्या खऱ्या अर्थानं एक आनंदाचा दिवस। उद्याची ही मंचर नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक आणि त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी नामदार वळसे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय शिवाजीदादा आढळराव, स्टेजवर असलेले सर्व उमेदवारांचे या ठिकाणी परिचय करून देण्याच्या आधी आमच्या जैन समाजाचे प्रमुख नरेंद्रकाका समदडिया, नासिरभाई शेख, हाजीभाई, इतर अनेक सर्व समाजाचे प्रमुख आणि ज्यांनी खास करून सहकार्य करून या निवडणुकीकरता तोलामोलाचे उमेदवार असताना देखील माघारी घेतली, अशा सगळ्यांचा या ठिकाणी करत असताना आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे उमेदवारीला उभे आहेत आणि उमेदवारीला उभे असताना सगळ्यात आधी क्रमांक 1 जे आमच्या वहिनी बानखिरे वंदना कैलास, ज्यांचा आपण आताच सत्कार नामदार साहेबांच्या आणि दादांच्या हस्ते केला। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कैलासवासी किसनराव बानखिरे यांच्या घरातून या उमेदवारीला बिनविरोध या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले, त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने करतो। त्याचप्रमाणे क्रमांक 2 नंबरच्या वार्डातून मोरडे उर्मिला प्रवीण मोरडे यांच्या पत्नी आणि कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, गावाच्या विविध विकासात सहभाग असणारा आणि त्या प्रभाग क्रमांक 1-2 मधून श्री मोरडे उर्मिला प्रवीण यांची मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ओळख या उमेदवारीची करून देतो। 1 मिनिट त्यांनी अर्धा मिनिट सांगावं। प्रवीण मोरडे, प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार, घड्याळ या चिन्हासाठी लढत आहे। तुम्ही मला मतदान रूपी मदत करावी हीच विनंती। धन्यवाद। 3 नंबरचे उमेदवार जे आहेत ते आता या ठिकाणी महेश दादा पुढच्या 5 ते 10 मिनिटात इथे येत आहेत। त्यांच्याबरोबर जी आपली राष्ट्रवादी आणि भाजप युती आहे त्याचे 4ही उमेदवार जे आहेत त्यांचाही मी परिचय करून देईल। पण 4 नंबरच्या वार्डात थोरात ज्योती प्रकाश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याविषयी जास्त परिचय सांगण्याची मला गरज लागत नाही, कारण आम्ही सगळे जेव्हा सिलेक्शन कमिटीतून निरीक्षक या ठिकाणातून त्या विभागातून उमेदवारी म्हणून जे इच्छुक होते आणि मतदान त्या ठिकाणी अंदाज घ्यायला गेलो तेव्हा सर्वांकाची ज्योतीताईची नाव या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल तर ओपन पुरुषाची जागा असताना देखील महिलेला या ठिकाणी आम्हाला उमेदवारी पाहिजे आणि सर्वसंमतीने या ठिकाणी त्या वॉर्डाने दिलं। अशा या ज्योतिताई यांचा परिचय जेव्हा आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही आम्ही सगळ्याच्या सुखदुःखात लग्नात हजेरी देत असतो, पण ज्योतिताईचं त्या पलीकडे असतं। त्या घरात जर लग्न असेल तर जे काही लग्नाच्या मागचं कार्य असेल ते स्वतःहून त्या स्वयंपाकघरात घुसतात, स्वतःहून त्या घरातल्या काही अडचणी असेल ते करतात। एखाद्याच्या मनात खुरपायला कमी जास्त लोक असलं तर अशी आमची लोकप्रिय 4 नंबर वार्डात ज्याची आजच जवळपास त्या वार्डाने इंडिकेशन दिलंय। मी ज्योतिताईला या ठिकाणी अर्धा मिनिट 1 मिनिट सर्व मतदारांना अभिवादन करण्यासाठी विनंती करतो। माझे नाव ज्योती प्रकाश सुरात, मी वार्ड क्रमांक 4 मध्ये उभे आहे। माझे चिन्ह आहे घड्याळ। धन्यवाद। 5 नंबर वार्डात आपल्या सर्वांचा आवडता असा थोरात संदीप उर्फ लक्ष्मण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सगळ्यात मनमिळावू कार्यकर्ता, सर्व पक्षामध्ये सर्वांच्या बरोबर राहून हसत मिळत राहून सामाजिक कार्य असेल, कबड्डीपटू असेल, क्रीडामध्ये असेल
असा आपला उमेदवार थोरात संदीप माधव यांनी मतदारांना या ठिकाणी अभिवादन करावं. नमस्कार, मी संदीप उर्फ लक्ष्मण माधव थोरात बघते. मी आपल्या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील तसेच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंचर नगर पंचायतची जी निवडणूक लागली आहे, मला 5 नंबर प्रभागातून निवडणूक अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर मी सर्व मतदारांना विनंती करत आहे, आपला आशीर्वाद रूपी आपण सर्वांनी घड्याळाचं चिन्ह दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचे आहे. धन्यवाद. धन्यवाद. 7 नंबर वार्डातून भाजपचं सीट आहे, ते सगळे एकत्र मैदानावर येत आहेत. इथे काही कार्यकर्ते पुढे आलेले आहेत. 8 नंबर वार्डातून मीर इब्राहिम अली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक आमचा तरुण आणि मुस्लिम समाजातून इंजिनिअरिंग झालेला, ग्रॅज्युएट झालेला इम्रान अली, मीर अली या कुटुंबातून या ठिकाणी याला समाजाने त्या ठिकाणी आम्ही त्या याच्यात गेलो आणि जाहीर आवाहन केलं की आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना आम्हाला हा कोण तो कोण हे पाहायचं नाहीये. गेले 10 वर्ष मुन्ना शेख नंतर त्या वार्डातून मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता ना तर 10 वर्ष ग्रामपंचायतीत गेला, पण उद्याच्या होणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही मला बिनविरोध असा एक सीट द्या. जवळपास त्यांनी सगळा प्रयत्न केला आणि मीर इब्राहिम अली हा खऱ्या अर्थानं तरुणांमध्ये आवडता क्रिकेटचा त्याचा एक आझाद याचं क्रिकेटचं एक असणार, त्याला देखील या ठिकाणी हे दिलेले. या ठिकाणी मी थांबून इम्रान अली, महेश दादा लांडगे यांचा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सर्वांचं आपण या ठिकाणी महेश दादाचं स्वागत करूया. महेशदादा लांडगे यांचा, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी मीर इब्राहिम अली यांनी आपला थोडक्यात अभिवादन करून परिचय द्यावा. पुढे येऊन एक खालून काही कार्यकर्त्यांना थोडी विनंती आहे, 10-12 खुर्च्या स्टेजवर द्याल तर बरं होईल. नमस्कार, मी इम्रान अली इब्राहिम अली मीर, मंचर नगर पंचायत वार्ड क्रमांक 8 मधून निवडणूक लढवीत आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंचर नगर पंचायत वार्ड क्रमांक 8 मधून निवडणूक लढवीत आहे. तरी आपण मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करावे आणि घड्याळ ह्या चिन्हावर आपला शिक्कामोर्तब करावा. धन्यवाद. या ठिकाणी उमेदवाराचा परिचय देत असताना भोसरी विधानसभाचे आणि आपल्या या प्रभागातील मंचर नगरपंचायतीसाठी भाजप पक्षाने विशेष जबाबदारी दिलेले लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय शिवाजीदादा आढळराव यांनी या करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी याच बरोबर आपल्या सगळ्याला खूप अल्प काळात अतिशय परिचित असणारे विधानसभेत या ठिकाणी 2 पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा पुढे जाणारे आपल्या सर्वांचे आणि भाजप पक्षाचे गुजरातून नेमलेले निरीक्षक या सर्वांनी म्हणजे भाजप पक्षाने तर त्यांना विनंती केलीच, परंतु आम्ही देखील केली
आपलं आणि भाजपचं जर चांगल्या पद्धतीने जुळवायचं असेल तर अतुल भाईला ब्रह्मभटांना बिहारून ते आताच विजय घेऊन आलेले आहेत, तोच विजय या ठिकाणी कायम ठेवतील. मी अतुलभाई ब्रह्मभटांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जबाबदारी आदरणीय वळसे पाटील साहेबांना सांगतो की अतुलभाई ब्रह्मभटांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी या ठिकाणी आता अनेक मान्यवर या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडेजी यांचा सत्कार करावा. राज्य पातळीवरचे जयसिंग एरंडे, मी शाब्दिकरित्या या ठिकाणी सगळ्यांना वेळेची आपल्याला मर्यादा आहे, पण या ठिकाणी आलेले सर्व डॉक्टर ताराचंदजी कराळे आहेत, आमचे स्थानिक सर्वच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि दोन्ही आपल्या झालेल्या युतीतून आपल्या सर्वांचं स्वागत करून आपल्या बरोबर आपण 3 नंबर गटातून जे आहे मानखिळे ज्योती संदीप या 3 नंबर प्रभागातून आपण भाजपच्या वतीने या ठिकाणी त्यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी मी परिचय करत देत असताना ज्योतिताईला मी या ठिकाणी विनंती करेन का ज्योतिताई सामाजिक कार्यात त्यांचा परिवार या ठिकाणी या मंचरच्या सामाजिक कार्यात असतो, त्यांनी देखील या ठिकाणी नागरिकांना अभिवादन करावं एवढी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर व सर्व माझा मतदार वर्ग, मी सौ ज्योती संदीप बानखिले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मधून उभी आहे. धन्यवाद. चिन्ह आहे त्यांचं कमळ, लक्षात घ्या, कुठेही गल्लत करायची नाही. कमळ आणि घड्या जिथे जसं दिसेल तेच बटन दाबायचं. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 6 मध्ये चव्हाण सुहास प्रकाश यांना देखील आपण भाजपमधून या ठिकाणी या युतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. चव्हाण परिवाराविषयी मला जास्त काही आपल्याला परिचय करून देण्याची गरज नाही, परंतु त्या प्रभागातून एक चांगलं कार्य करणारा हा युवा कार्यकर्ता, मी त्याला सांगतो की आपण मतदारांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. त्याचप्रमाणे स्टेजवर सुप्रियाताई लोखंडे यांना मी विनंती करतो की त्यांना स्टेजवर यायचंय. त्यांनी मोठं मन दाखवून आमच्यात आपल्या 13 नंबर वॉर्डात या ठिकाणी त्यांनी माघार घेतली आणि अतिशय होतवारी अशी कार्यकर्ता, तिला देखील मी या ठिकाणी घ्या तुम्ही घ्या सुहास, तुम्ही बोला तुमचं बोला. नमस्कार, मी सुहास सावंत. मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत असून माझं चिन्ह कमळ आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 थोरात महेश गोपीनाथ भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी याला उमेदवारी दिलेली आहे आणि हा तरुण कार्यकर्ता ज्याला श्वान प्रेमी असेल, सर्व पशुपक्षी प्रेमी असेल, आपल्या सगळ्याला जवळच्या कार्यकर्त्याला माहिती आहे आणि गोमातेचं देखील आणि दादांच्या बरोबर देखील खूप जवळून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचं नाव आलं. शिवाजीराव दादांनी एका मिनिटात सांगितलं, महेश थोरातला भाजप तिकीट देतोय, देवेंद्रशाह मान्य करा, बाकी पुढचं मागचं काही असेल मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. असा हा तरुण आणि सर्वांमध्ये आवडीचा असा कार्यकर्ता महेश थोरात गोपीनाथ यांनी थोडं पुढे येऊन आपला मतदारांना अभिवादन करावं. राम राम. मी महेश गोपीनाथ थोरात. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप राष्ट्रवादी युतीतून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी उभा आहे. तरी आपण सर्व मतदार राजाने भरभरून मतदान करून मला आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करतो. जय श्रीराम. चिन्ह आहे भाजप कमळ. धन्यवाद. कमळ या त्याचप्रमाणे 9 नंबर या प्रभागातून याच पद्धतीने म्हणजे जवळपास बहुतांशी 60-70% त्या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजाचं मतदान आहे. गावात
गेले 15 वर्ष आपण पाहतोय की हाजीबाई 15 वर्षापूर्वी या ठिकाणी नामदार वळसे पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये ते असतील, गिरीशेठ समदडी असतील, असे 3 उमेदवार त्या ठिकाणी निवडून जात होते. पण त्यानंतर जेव्हा आम्ही स्वर्गीय कैलासवासी किसनराव अण्णा यांच्या बरोबरची एक युती या ठिकाणी ग्रामपंचायतीत केली आणि त्यावेळा त्यांनी तिकडे विनंती केली की आपण कैलासला एक कुठल्या वार्डातून देऊया. तर हाजीबाईंनी आणि त्या समाजाने मोठ्या यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही आम्हाला आमच्या वार्डातून कैलासला द्या, आम्ही जवळपास बिनविरोध निवडून देतो. 3 टर्म त्यांनी पहिला कैलास असेल, मग वंदना वहिनी असेल, कधी गोटू भाऊ असेल, असे 3 टर्मला या समाजाने मोठ्या मनाने या ठिकाणी 3 उमेदवारांना या ठिकाणी बिनविरोध जवळपास पाठवून दिलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना पुन्हा तेच सांगितलं की या गावातला एक भाईचारा राहण्यासाठी, या गावातलं एक प्रेम जे आहे ते एक वेगळं दाखवण्यासाठी तुम्ही एक उमेदवार याची द्यावा. आणि संबंध जवळपास मुस्लिम समाजाची एक मोठी या ठिकाणी मीटिंग देऊन उमेदवार आम्ही सुचवला नाही. या ठिकाणी नासिरबाई आहेत, त्या सगळ्यांचे या ठिकाणी विचार घेऊन या ठिकाणी हाजीबाईची कन्या आणि आमचा राजूबाई पठाण यांच्या पत्नी आणि तिचं उच्च शिक्षण असं झालेलं आहे अशी आमची पठाण नायदा बानो अजमत खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मी तिला विनंती करतो की या ठिकाणी मतदारांना अभिवादन करेल. नमस्कार, अस्सलामुअलैकुम. मैं नाहिद बानो अजमत खान पठान, माननीय दिलीप वळसे पाटिल साहब, शिवाजी दादा साहब, महेश दादा साहब, इन्होंने मुझे वार्ड क्रमांक 9 से राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय कांग्रेस जनता पार्टी की तरफ से उम्मीदवार के तौर पर खड़े होने का मौका दिया. इनका मैं तहे दिल से शुक्र अदा करती हूँ. मुझे उम्मीद है हमारा पूरा पैनल जरूर जीत कर आएगा. घड़ी का बटन दबाकर हमें अपनी खिदमत का मौका दीजिए. अल्लाह हाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. 10 नंबरचा कार्यकर्ता बानखिले सुहास कोंडीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंचर शहर अध्यक्ष आणि रक्तदानात वाहून घेतलेला कार्यकर्ता, वर्षभर त्याला रक्तदान कुठे करायचं, कसं आयोजित करायचं आणि कोणालाही रक्त लागत असेल तर ब्लड बँकेसाठी मोठं काम करणारा जिल्ह्यातला एक कार्यकर्ता आज या ठिकाणी 10 नंबर क्रमांकातून दिलेला आहे. मी सुहास भाऊला अगदी थोडक्यात त्यांनी मंत्र्यांना अभिवादन करावं. सर्वांना नमस्कार. मी सुहास कोंडीभाऊ बानखिले, महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचबरोबरीने माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे दमदार आमदार भोसरीचे आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 10 मधून या ठिकाणी उभा आहे. तसं पाहिलं तर गेली 20 वर्ष सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आपण मला पाहत आलात आणि इथून पुढच्या काळात देखील ही सामाजिक कार्याची आवड असल्या कारणानं हे कार्य पुढे नेण्यासाठी मी तत्पर आहे. मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो की आपण येणाऱ्या 2 तारखेला मला 10 नंबर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या बटनाच्या चिन्हावरील बटन दाबून या ठिकाणी निवडून आणावं. धन्यवाद. 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 या ठिकाणी मोर्डे धनेश देवरा 11 नंबरचा वॉर्ड. धनेश आमचा एक फुल अनुभवी कार्यकर्ता आणि त्याला तिकीट मिळते का नाही, का याला जातंय का त्याला जातंय, साऱ्या 17 प्रभागाचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं होतं आणि सर्वांचा आवडता कार्यकर्ता. मोरडेवाडीत कालपासून प्रचाराचा नारळ फुटला तसा ती दिशा त्या ठिकाणी दिसू लागली. त्याच्याविषयी आजच जास्त काही बोलण्याची गरज नाही, पण मोरडेवाडीत नाही संबंध गावात त्याच्या उमेदवारीची आणि पुढच्या त्याच्या जिंकण्याची चर्चा या ठिकाणी आहे. असा हा सर्वांचा आवडता कार्यकर्ता
धनेश यांनी अतिशय थोडक्यात या ठिकाणी बोला. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा मानबिंदू राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा, त्याचप्रमाणे भाजपा या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांचे आज या ठिकाणी सभा होत असताना मी धनेश देवराम मोरडे आपल्या समोर माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींनो या प्रभाग क्रमांक 11 मधून उभा आहे आणि निवडणुकीच्या या रणधुमाळीत मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मोरडेवाडीमध्ये काम करत असताना माननीय खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी मला जी जबाबदारी दिली, मंचर ग्रामपंचायत सदस्य असेल, त्यानंतर उपसरपंच पद असेल, त्यानंतर मला जे दादांनी किंवा नामदार साहेबांनी या पक्षाचं काम करण्यासाठी जी जबाबदारी दिली, त्या ठिकाणी मी मंचर शहरामध्ये काम करत असताना मोरडेवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा अंतर्गत ड्रेनेजचे रोड असतील, हे करण्यासाठी मला ताकद मिळाली. सर्वांचे स्वागत करतो. माझ्या धन्यवाद. त्या ठिकाणी 12 नंबर मध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असणारी थोरात मालती जितेंद्र, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी आपल्या मतदारांचं अभिवादन करावं. मालतीताई संबंध कार्यातून सगळ्यांना परिचित आहेत. नमस्कार, मी सौ मालती जितेंद्र थोरात पाटील. मी प्रभाग क्रमांक 12 राष्ट्रवादी भाजप युतीचे नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवार म्हणून मी व्यासपीठावर राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब, दादा आणि लांडगे साहेब यांचे सहर्ष असं स्वागत करते. आणि येत्या 2 तारखेला माझा मतदान अनुक्रमांक नंबरही 2 आहे आणि तारीखही 2 आहे. तर मला प्रचंड बहुमताने घड्याळाचं बटन दाबून विजयी करायचे आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. धन्यवाद. 13 प्रभागातून काळे सोनाली संगीत भारतीय जनता पार्टीतून या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि संगीताताई अतिशय कळवळीची आणि आमच्या खास करून शिंपी समाजात महिलांना द्या बसायला कार्यकर्ता, तिला या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिलेली आहे. मी विशेष करून महेश दादाचं या उमेदवारासाठी विशेष आभार मानेन. नमस्कार, मी सौ सोनाली संगीत काळे. मी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवत आहे. तसेच आपले राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे आणि आमचे गुजरातवरून आलेले खास आमचे लाडके म्हणजे बिहारमध्ये निवडणुकीसाठी गेलेले अतुलजी ब्रह्मभट, आदरणीय देवेंद्र शेठ शहा यांचे विशेष आभार मानते की माझी उमेदवारी त्यांच्यामुळे आज निश्चित झालेली आहे. आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की आपल्याला आज या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा जो मान मिळालेला आहे. तर या दोन्ही पक्षांच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि मला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देणार आणि मला निश्चितच निवडून आणाल अशी मला आशा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 नंबर मध्ये बानखिले बोराडे धनश्री योगेश या कमळाच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांना थोडक्यात फक्त मतदारांना अभिवादन करावं, वेळेची कमी आहे. नमस्कार, मी सौ धनश्री योगेश बोराडे बानखिले, प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीतून उमेदवारी निवडणूक लढवत आहे. तर आज मी माझ्या सर्व मनसरच्या मायबाप बंधू भगिनींना व माझ्या प्रभागातील सर्व लोकांना असं सांगू इच्छिते की येत्या 2 तारखेला आपल्या जी मनसर नगर पंचायतची जी निवडणूक आहे त्यावेळी प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक पदासाठी कमळ या चिन्हासमोरील व आपल्या नगराध्यक्ष पदासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही या युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. 15 क्रमांक वॉर्ड मधून गावडेताई माणिक संगीत, गावडे माणिक संतोष यांच्याविषयी जास्त मला परिचय करी देण्याची गरज नाही. आमची थोरातांची लाडली कन्या आणि गेल्या 15-20 वर्ष
या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये गावच्या सर्वच कार्याच्या हिरिरीने भाग घेणाऱ्या अशा माणिकताई, त्यांना या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. दादांच्याही जवळच्या नामदारांच्याही आणि भोसरीहून आलेले आमचे आमदार महेश दादा कधी त्यांच्या घरी येऊन जेवण करून जातील हे देखील माहीत नसतं. पण अतिशय अशा सगळ्यांमध्ये आमची माणिकताई या ठिकाणी उभी आहे. मी तिच्या वतीनंच या ठिकाणी सांगतो की त्यांना देखील या ठिकाणी मतदारांना अभिवादन करत असताना हात त्यांनी जोडावा आणि कमीत कमी वेळेत या ठिकाणी मांडावा. मी सौमानिक संतोष गावडे, माझं चिन्ह घड्याळ आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे गांजाळे पल्लवी निलेश म्हणजे जो परिवार गांजाळे परिवार हा कायम जिथं कोणी त्या गटातून उभे राहील त्याला टक्क्यांनी ताकद देणारा हा परिवार, परंतु स्वतःच्या परिवाराला कधी काही न मागता आज पहिल्या वेळा जी आमची या ठिकाणी पल्लवी ताई आहे स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी एका पतसंस्थेत कार्य देखील करत असताना सामाजिक कार्य करण्याची या परिवारातून या ठिकाणी संधी यांना मिळालेली आहे. घड्याळ या चिन्हावर मी ताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मतदारांचं अभिवादन करावं. नमस्कार, मी पल्लवी निलेश गांजाळे, प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार असून मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 2 तारखेला भरघोस मतांनी विजयी करावी ही सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती. धन्यवाद. त्यानंतर प्रभाग क्रमांक 16 झाला आता. प्रभाग क्रमांक 17 थोरात बेबीताई दौलत यांच्या परिचयासाठी मला सांगण्याची गरज नाही, कारण ती टिल्लम हा एवढा उत्साही कार्यकर्ता आमच्या राहुल म्हणजे आपला रोजच्या याच्यात मी आपलं टिल्लम बोलून गेलो, पण परवलीचा शब्द आहे त्याच्या नावाचा, त्याच्याशिवाय त्याच्याही कानाला जात नाही. राहुल सगळ्या थोरात सर्व कार्यकर्त्यांमध्ये राहुल उभा दिसला की काहीतरी कार्य काढलंय, काहीतरी उत्सव काढलाय, मग गणपती असेल, दुर्गा असेल, मध्ये दुसरं काही कार्य असेल, असं मुळवाडी, माळवाडी, थोरात वस्ती सगळीकडे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी ताकद देणारा आणि त्यांच्या या मातोश्री थोरात बेबी दौलत यांना या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर आपण उमेदवारी दिलेली आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की यांनाही देखील खूप भरघोस मतांनी आपण आशीर्वाद द्यायचा आहे. निवडणुकीच्या माध्यमातून त्या अभिवादन करतील. सर्वप्रथम नमस्कार, मी श्रीमती बेबीताई दौलत थोरात, मंचर नगर पंचायत प्रभाग क्रमांक 17 वार्ड मधून मी उभे आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाचं बटन दाबून मला बहुमताने विजय करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, शाबाश, धन्यवाद. असाच आवाज खाली आणि वर सगळ्याला निघाला पाहिजे एवढी मी इथं बसलेल्यांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे वंदनाताईंचा आपण सत्कार केला, बिनविरोध त्या निवडून आल्यात, परंतु या ठिकाणी मतदारांचा आभार ते जरूर मानतील. आणि ती विनंती करण्याच्या आधी खरं तर त्यांच्या बिनविरोध गोष्टीसाठी मला इथे खूप काही मांडण्याची गरज नाही. त्यांना या ठिकाणी स्वतःहून राम असेल, गोटूभाऊ असेल, परिवारातून पुढची पिढी असेल, त्या सगळ्यांनी समोरून सांगितलं की आम्हाला या मंचर नगर पंचायतीत सहभाग घ्यायचा असेल तर आम्ही वळसे पाटील आणि शिवाजी दादा यांच्याच नेतृत्वाने आम्ही काम करणार आहोत, कार्य करणार आहोत. हे कुठलीही आमची तीळ मात्र आमच्या मनात शंका घेऊ नये. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनाची इच्छा झाल्यानंतर पक्षाने त्या ठिकाणी त्यांना क्रमांक 1 मधून आणि ते जवळपास आम्ही ठरवून ठेवलं होतं आणि त्यांनी देखील त्याच्याकडे जरासं विचलित राहिल्या नाहीत, विचार देखील केला नाही. परंतु मधल्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या या ठिकाणी सांगण्यासारख्या नाही.
कैलासवासी किसनरावांना बानखिले यांचा आपण सगळेच या सगळ्यांनाच आपला अभिमान आहे. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीविषयी शंका बाळगायची पण कारण नव्हतं. परंतु काय काय पडद्यावर घडलंय 2 तारखेच्या नंतर कळेल आणि त्या घटना कळाल्या तर आपण त्या अशा प्रकारच्या खाली जाऊन आणि अशा परिवाराच्या घरी जाऊन अशा पद्धतीने त्यांच्या उमेदवारीविषयी चर्चा केली ते अतिशय निंदनीय आहे. त्यामुळं त्या गोष्टीत मी जात नाही. आज काही असेल समोरचा राहिलेले उमेदवार समोर होऊन त्यांना सांगितलेलं होतं ठीक आहे आमच्या हातून झालंय पण आम्ही या परिवाराला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला माघार घ्यायची. आणि ते वातावरण झाल्यानंतर या ठिकाणी काहींना सुचलं की आम्ही सांगतो की तुम्ही यांना पाठिंबा द्या आणि निवडून द्या. या ठिकाणी मी वंदताईंना विनंती करतो की 2 मिनिटं या ठिकाणी या सर्व मतदारांना त्या आभार मानतील. नमस्कार. माजी सासरे स्वर्गीय लोकनेते माजी खासदार किसनराव बानखिले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, महेशदादा लांडगे साहेब आणि मंचर नगरपंचायत सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित झालेले सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, माझे सासरे स्वर्गीय लोकनेते खासदार किसनरावजी बानखिले आणि माझे पती कैलास किसनराव बानखिले यांचा राजकीय व सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी जाहीर केली होती. परंतु अण्णा लोकनेते म्हणून किती मोठे होते याची प्रचिती मला आता आली. सर्व राजकीय पक्षांनी, विशेषतः दादासाहेब, सर्वच राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात जे विरोधक होते त्यांनी माघारी घेऊन मला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व मंचरकरांचे, सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानते. अण्णांनी घालून दिलेला वसा आणि वारसा मी पुढे चालू ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि वैभवशाली मंचर निर्माण करण्यास अण्णांचे जसे योगदान आहे तसेच सर्वांच्या मदतीने मी पूर्ण करेल. आणि अशीच साथ बानखिले कुटुंबाशी राहू द्या आणि सर्वांचे धन्यवाद मानते. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यासाठी म्हणजे या 17 नगरसेवकांच्या प्रमुख आणि या मंचर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या उमेदवार या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर जे सुनील भाऊ आपल्या सगळ्याला परिचित आहे. सुनील भाऊ गेले 30-35 वर्ष अनेक काळ अविनाश राणेंच्या बरोबर शिवसेनेत प्रामुख्याने काम केलं. त्यानंतर शिवसेनेत घेण्यासाठी दादांना पुढाकार घेतला. दादांच्या 3 लोकसभेमध्ये कार्य करत असताना एक समन्वय म्हणून जो सुनील आपल्या सगळ्याला परिचित आहे. कुठं काही महेश दादा कुठल्या काही पक्षात झालं तर सुनील भाऊ त्या ठिकाणी पुढे येतो आणि असा हा कार्यकर्ता आणि त्याच्याही या ठिकाणी पत्नी त्यांना या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोनिकाताईंना दिली. ज्या मोनिकाताई मंचरच्या आमच्या बेंडेंच्या कन्या आणि बानखिलेंची सून अशी ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मोनिकाताईंना विनंती करतो की त्या या ठिकाणी मतदारांना अभिवादन करतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.